शुभ दुपार सगळ्यांना. आपण खारदाणे बनवत आहोत आणि इकडे सोयाबीन भाजलेत. बघा, म्हणजे भाजायचं चालू आहे सोयाबीन. आता मस्त चांगले भाजायचे पोरांना सोयाबीन आणि हरभऱ्याचे खारदाणे मस्तपैकी बनवायचे. आणि सोयाबीनमध्ये टाकण्यासाठी घेतले मीठ, थोडी हळद टाकली आणि पाणी. मीठ पाणी हळद मिक्स केले कारण हळद आयुर्वेदिक असते. आणि ह्या सोयाबीनच्या ह्याच्यात टाकून हे जे मस्त असे फुटाणे बनवायचे, पोरांना आवडतात. शाळेत जाताना सकाळी सांगून गेलेत म्हणून मी आज मस्त असे फुटाणे बनवून ठेवू. तर हे आता सोयाबीन भाजायला लागलेले आहेत थोडे थोडे. आता चांगले मस्त असे भाजतात आणि त्याच्यामध्ये ते हळद, मीठ, पाणी टाकून त्यांना मस्त बनवून घ्यायचे. सोयाबीन बघा तुम्ही कसलं क्लिअर खट मस्तपैकी आईनं दिलं होतं. आईनं खरं तर मला आईनं गव्हाच्या दाण्यात टाकण्यासाठी दिलं होतं. तर भरपूर दिलं आहे तिनं, म्हणजे जवळजवळ 7-8 किलो करायचं. तिचं ते रानात येत ना, तिनं दिले होते. काय असे काय ना फुटलेले ते गव्हाच्या ह्याच्यात टाकून पोरांना बियाणं ह्याचे खारदाणे एकदा करून दिले होते वाटलं का आईनं. तिकडं असताना ते मुलांनी सांगितले बनवायला. आणि आता पोरांना आवडतं पावसाळे दिवस बी त्यांना आवडतं ते खायला खारदाणे. मग मी म्हटलं हळद, मीठ आणि पाणी. मग हळद आणि मीठ, मग हळद म्हणून टाकले असेच चांगलं नाही का, म्हणून मग टाकले. आणि आता चाललंय भाजायचं. आणि इकडं संध्याकाळी भाजीसाठी मी हरभरे भिजत घातले, बघू शकता. चांगले असे भाजून घेतले मस्त असे भरपूर असे चांगले भाजायचे. खायला चांगले पौष्टिक बी सोयाबीनचे फुटाणे म्हणलं तर काय हरकत आणि मस्त भाजून घेते. इकडं हरभरे मुलांनी आईला सांगितले की आम्हाला फुटाणे पाहिजे, पण तिला काय आता रानाची कामं चालू झाली त्याच्यामुळे तिला काय आता वेळ असतो मला करायचं म्हणल्यावर. तर मीच म्हणलं मग आपण ते काय करतो का ते म्हणलं. मग तिनं त्यावेळी जे दिलेले मग त्यातले मी आता भाजते आहेत. अजून 2-3 किलो असतील सोयाबीन. त्यातले थोडेसे आता दळणाच्या वेळेस मी वापरते. गव्हात टाकलं की तेल मी जरा कधी टाकतं आणि चांगल्यामुळं लुसलुशीत चपात्या बी होत्या ते. चांगलं असं भाजून घेते मस्तपैकी. तर चला, बाहेर पाऊस चालू आहे, रिमझिम सगळीकडं चालू आहे. आता आषाढ महिना आहे म्हणल्यावर. तर बाय सगळ्यांना.